श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, तुम्ही भरपूर श्रीमंत होणार आहात. तुमचे दिवस बदलणार आहेत. स्वामींच्या कृपेने तुमचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. तुम्हाला सोन्याचे दिवस पाहावयास मिळणार आहे आणि मग तुम्हाला कोणाकडे हात पसरवण्यास लागणार नाही. स्वामींचे स्मरण करत चला. थोडा वेळ काढून हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावा. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील जे तुम्हाला हवं आहे. बदल्यात स्वामी तुम्हाला काहीही मागत नाहीत. फक्त त्यांचे नाम जप नामस्मरण केले तरी पुरे आहे. आणि मग बघा तो ब्रह्मांड नायक कसा आपल्या सर्व संकटात दुःखात आपल्या पाठीशी उभा राहील. फक्त तुम्ही स्वामींचे चरण धरा. त्यांच्या चरणावर लीन व्हा. त्यांना शरण जा. पुढे स्वामी सर्व पाहून घेतील. तुमच्या घरात सुखसौख्य नांदेल. तुमच्या घरात स्वामी कृपेने धनधान्य कधीच कमी पडणार नाही. बँक बॅलन्स आणि खिसा नेहमी भरलेला राहील. तुम्ही कर्ज घेतले असेल आणि ते फेडता येत नसेल तर स्वामी तुमच्यासाठी असे दरवाजे उघडतील की तुमचे कर्ज त्वरित फिटून जाईल आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची लहर येईल. हे सर्व उपभोगण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थांच्या आजच या मंत्राचा निस्वार्थ भावनेने जप करायचा आहे. हा मंत्र संपूर्ण ऐका. अर्धवट सोडल्यास फळ मिळणार नाही. तुम्ही हा मंत्र आजच ऐका आणि सकाळी झोपेतून उठताच काय माहीत गोड बातमी मिळेल. तुमच्याकडे आजपासूनच हळूहळू धनवृद्धी होण्यास सुरुवात होईल. आजपासूनच तुमचे नशीब सर्वोच्च शिखरावर पोहोचेल. तुमचे नशीब तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे. तुमच्या नशिबाचे बंद केलेले कुलूप आज उघडणार आहे. त्यामुळे आज फक्त स्वामी महाराजांच्या चरणावर लक्ष केंद्रित करा आणि ही वेळ आज वाया घालवू नका. हा मंत्र मनापासून आणि आवर्जून ऐका. हा मंत्र ऐकताच काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की या मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे. हा मंत्र त्याचे काम करत आहे. मंत्र शेवटपर्यंत ऐकताच तुम्हाला सर्व बाजूने आनंदाच्या बातम्या कानावर येऊ लागतील. असे मानले जाते की जो भक्त खरे मनाने मंत्राचा जप करतो त्याची कोणतीच इच्छा अपूर्ण राहत नाही. तुमच्याही आयुष्यात तुम्हाला बदल घडवायचा असेल, आनंदाचे क्षण आणायचे असतील, स्वामींवर विश्वास ठेवा आणि आत्ताच हा मंत्र ऐकण्यास सुरुवात करा. हा मंत्र ऐकल्यानंतर व्यक्तीला काहीही मागण्याची गरज लागत नाही, कारण त्याच्या इच्छा आपोआपच पूर्ण होऊ लागतात. हा मंत्र संपूर्ण ऐकल्यानंतर या मंत्राची शक्ती आणखीनच वाढते. हा मंत्र ऐकल्यानंतर व्यक्तीला धनलाभ होतो आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते. मंडळी, हा मंत्र तुम्ही अर्धवट सोडला तर त्याचा प्रभाव कमी होतो आणि त्यामुळे त्याचा आशीर्वादही तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे अशी चूक करू नका. मनोभावे श्रद्धेने हा मंत्र ऐकत राहा. नम्र विनंती आहे की मंत्राचा फायदा लवकर मिळण्यासाठी हा मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचा आजचा काही वेळ श्री स्वामी समर्थांच्या चरणी लावा. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यासमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि तुमची जी प्रबळ इच्छा आहे की तुम्हाला वाटते ती पूर्ण व्हावी, ती इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. म्हणायचे आहे, श्री स्वामी महाराजा, माझी ही इच्छा पूर्ण करा. स्वामी नक्कीच तुम्हाला पाठबळ देतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील. एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला. एवढा तर वेळ तुमच्याकडे असेलच. बाकी हा व्हिडिओ मोबाईलवरती सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता जप करा मनातल्या मनात. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामीचरणी प्रार्थना करूयात आणि पाहूया तो मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे, ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ति लाभदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री आनंद रूपाय धनसंपत्ती लाभदायकाय
श्री स्वामी समर्थाय नमः.